मला धमकी आलेलं कुणी सांगितलं तुम्हाला? नाही, सॉरी, नो सॉरी, प्लीज लुक ॲट ती जुनी क्लिप आहे, कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप. आताची क्लिप नाही याची ती. दॅट वॉज नाही मला नाही आलेलं. दॅट क्लिप इफ आय रिमेंबर करेक्टली, मला आठवत नाहीये, इफ आय रिमेंबर करेक्टली बहुतेक ती पुण्यातली क्लिप आहे, फेनावाजीन पीएमपीएम आहे. चेकआउट, तुम्ही बघा ते क्लिप आताची नाही, मला कोणतरी पाठवली, मला कोणतरी विचारलं, मला अशी धमकी नाही आलेली. इट्स नॉट अबाउट पोलीस ऑर एफडीए किंवा फूड सेफ्टी ऑफिसर्स. इट इज द होलिस्टिक. याच्यामध्ये कंझ्युम करणारा आहे तेवढा जबाबदार आहे, विकणारा आहे तेवढा जबाबदार आहे, इन्फोर्स न करणारा आहे तेवढा जबाबदार आहे. जो कोणी जबाबदार असेल आपण त्याच्यासाठी कारवाई करणार आहोत आणि स्ट्रिक्ट करतोय. तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं असेल, हा ज्यावेळेस प्रोहिबिट केला त्यावेळेसचा उद्देश हाच होता, ही इट्स अ डेंजर टू पब्लिक हेल्थ. आणि ते जर टाळायचं असेल, कारण याच्यामधून काय काय आजार होतात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही, इट्स डॉक्युमेंटेड, इट्स इन द पब्लिक डोमेन. ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंजंट ऍक्टचे प्रोव्हिजन आपण आज का इन्व्होक करतोय? कारण जेवढ्या इफेक्टिव्हली आपल्याला करायचं होतं तेवढं होऊ शकलं ना. हा डेटाच्या आधारे तुम्हाला मी डेटा सांगतो, म्हणजे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्याला हा एक असेल की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ऑलमोस्ट आपण एफआयआर किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये? 32चा एफएसएसएचा जो सेक्शन प्रोहिबिट केलेला आहे त्यावरती जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या विरुद्ध 260 मॅन्युफॅक्चरर्स एफआयआर आहेत आपले.